बनाती है ना. सुस्वागत मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. चिन्मय आणि सूरज पुन्हा एकदा आघाडीला आलेले, तर दुसऱ्या बाजूने कपिल पाटील. जबरदस्त परफॉर्मन्स या दोन्ही संघांनी केला. फर्स्ट सेमीफायनल आपण एन्जॉय करत आहोत. सचिन क्रिकेट क्लब निळज आयोजित निळगी चषक 2025. व्हेरी फर्स्ट बॉल. यावेळेला फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल. पहिल्याच बॉल वरती कपिलने यश मिळवलंय. सूरज शून्यावरती बाद. वीर यांचे आगमन झालेलं आहे. मॉर्निंग सेशन मध्ये देखील उपस्थिती आणि संपूर्ण आमची टीम आहे. योगेश दादा पाटील, निनाजी रसाळ, समीर पाटील, भावेश पाटील, आशिष रसाळ, निकेश भोईर, राजन पाटील, अक्षय रसाळ, विवेक रसाळ, यश पाटील, रोहित पवार, यश सोमनाथ पाटील, प्रथमेश जाधव, शेखर पवार आणि हर्षद पाटील या सर्वांचं मोहित पाटील आणि या सगळ्यांचं आपण जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. कारण स्पर्धा म्हटली की तुमच्याकडे मॅन पॉवर असायला पाहिजे. मॅन पॉवर असली तर फायनान्शियल पॉवर देखील असणं गरजेचं आणि तेव्हाच एका मोठ्या दर्जाची स्पर्धा आपण आयोजित करू शकतो. चांगला बॉल होता. समोर मारण्याचा प्रयत्न पडलाय, वळतोय. वेदांतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ट्रम्प कार्ड सारखा वापर आता वेदांतचा केला जाईल लढामध्ये, बिकॉज सूरजच्या विकेट नंतर रोहित, रितेश नाही तर वेदांत आला. 2 बॉल मध्ये धावसंख्येचं खातं उघडलं नाही. इथेही पहा, फुटवर्कचा टेस्ट घेणारा आणखी एक बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लेफ्ट आर्म मध्ये विकेटने आले. हलका शफल देन बॉल बॅट आणि पायच्या मधून आलाय. समोर मारायचा होता मिडॉनला. स्टेप आउट झालाय. बॉलच बॅक. स्टंपला बॉल लागला मिड ऑफ ऍक्शन मध्ये, पण एक धाव नाही रोखू शकत. पहिली धाव येते. सिंगलने धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. खातं उघडत असताना बॅटिंग करणाऱ्या शेरादेव सागावचं जबरदस्त बॉलिंग संपूर्ण दिवसभरात. मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये पहिल्या मॅचचा तर तो मॅन ऑफ द मॅच होता कपिल. सेकंड मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकलेली आहे. वाह, म्हणजे आतापर्यंत त्याने 3 षटकं टाकलेली आहेत आणि त्या 3 षटकांमध्ये फक्त 4च धावा. पहिल्या मॅच मध्ये मला आठवतं 2 विकेट काढले होते, तर सेकंड मेडन मध्ये 1 विकेट तिकडे होता. बेस्ट बॉलिंग फिगर आतापर्यंतचा या स्पर्धेमधला. आणि ओव्हरऑल देखील आपण बघितलं तरी सलगचा तिसरा सामना, इथे एकही बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट आली नाही. या स्पर्धेमध्येच एकही बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत आली नाही. ती आता येईल असं वाटतंय. खेचून मारलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. काऊ फेसला क्लिअर करणारा चिन्मयचा षटकार. जबरदस्त फटकाला खेचून मारला आणि काऊफेस मिड विकेटच्या अगदी त्या बाजूलाच फिल्डर उपस्थित होता, मात्र त्याच्या बाजूने बॉलला पाठवले आणि जरी तो असता तरी काही फरक पडला नसता. शेवटचा बॉल P1 मधला. वन्स अगेन कपिल. लांब होता बॉल, थोडासा खाली लागला. मिड ऑफ कडे चालला. फिल्डरने स्टॉप केला. बॉलला उचलून प्रणित थ्रो करेल. चिन्मयकडे स्ट्राईक असेल. एक धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा, 1 गडी बाद. चिरादेव सागाव.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा. शेवटचा जो सिंगल आणि चिन्मय पुन्हा स्ट्रायकिंग आणला आणि लास्ट टू लास्ट 5वा बॉल होता. तिकडे मात्र आपल्याला जरूर एक षटकार पाहायला मिळाला. ॲव्हरेज स्कोर P1 मध्ये फक्त 8 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अशी सुरुवात लास्ट मॅच मध्ये सागावकडून झाली होती. जेव्हा P1 मध्ये 10 आल्या देन मात्र त्यांनी आक्रमण केलं होतं. सेकंड ओव्हर 17 धावा, थर्ड ओव्हर 19 धावा, तर फोर्थ ओव्हर मध्ये 28 आले आणि 74 मोठा गावच्या अगेन्स्ट त्यांनी बनवल्या होत्या. ही मॅच समोर वाडेकरचं बॉलिंग युनिट आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट मधलं फिरकीचं मायरगर अतुल आलाय सेकंड ओव्हर, जे षटक कॉमेंट्री बॉक्स कडून. राऊंड विकेटने पहिला बॉल. रनवे मध्ये थोडासा अडथळा होतोय. आज ज्यांनी वाडेकर संघाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेले वडवलीचे उद्योगपती मनोहर दादा पाटील यांची आगमन उपस्थिती त्यांची मी दादांना विनंती करेन की आपण व्यापीठ आईसवरती येऊन आसन ग्रहण करा. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा 8. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल. अतुल कमी गती ऑप्शनचा बाहेरचा आणि इथे अंपायरचा सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. टॉप ऑर्डर मध्ये दोन्ही बाजूला चांगले बॅटर आहे. बॉलिंग युनिट चांगलं आहे त्यांचं, त्यामुळे आणि या मॅच मध्ये तो क्रिकेटचा परमोच्च आनंद आपल्याला घेता येईल. संघर्ष चांगला असेल आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक बॉल अगणिक चर्चा करावी लागते, रणनीती आखाव्या लागतात, तेव्हा तुम्ही समजू शकता ही मॅच कोणत्या धाटणीची आहे, हा सामना कुठपर्यंत जाऊ शकतो. पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर. फुल टॉस मिड ऑफला चेस केलं बॉलने. लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डिंग चांगली प्रणित कडून. एक धाव. एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 10 या आकड्यावरती. एक षटकार जरूर आलाय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता जरी नाही आलं तरी मात्र मागच्याही सामन्यामध्ये 74 पर्यंत सागाव पोहोचला होता. इथे तो प्रयत्न असेल. फिल्डिंग मध्ये चेंजेस करावे लागतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. लॉंग ऑफ सेट आहे वेदांतसाठी. एक्स्ट्रा कव्हर थोडंसं बाजूला आहे. स्वीपर कव्हर दरम्यान ऑन साईडला 3 आहेत. लॉंग ऑनचा आपण पाहतोय मिड विकेट, देन डीप स्क्वेअर लेग. अतुल नोवा फुल टॉस लॉफ्ट केलाय समोर. लॉंग ऑफने चान्स घेतली. वा चांगला अटेम्प्ट आहे. प्रियांशू हाच तो खेळाडू आहे ज्याला क्षेत्ररक्षणासाठी वाडेकर मध्ये निवड केली जाते. नीरज असेल, प्रियांशू असेल आणि त्याचबरोबरीने वैदिक ॲज अ फिल्डर त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. गोलंदाजांना तितकीच ते साथ देत आलेले आहेत आणि फिल्डिंग युनिटमधून शॉर्ट टर्म क्रिकेट लिमिटेड 4-5 ओव्हरमध्ये जर तुम्ही 5 ते 10 देखील वाचवल्या धावा तर त्या फार मोठा इम्पॅक्ट टाकतात. धावा 11. समोरच दिला आणि समोरच मारलाय. ओव्हर टू बॉलर आहे डाऊन द ग्राउंड. मोठा षटकार. जबरदस्त सरळ बॅटने मागच्या मॅच मध्ये चिन्मयने दाखवून दिलंय. आताही दाखवतोय. समोर जर दिला तर त्याला ठेवणार नाही आणि त्याच्या टप्प्यात दिला तर तो कार्यक्रम करणारच आहे. षटकार आलाय. धावा 17. वेगाने टाकलाय. फाईन लेगने अडवलाय बॉलला आणि इथे अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतो व्हाईट बॉल. व्हाईटने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 18 धावा 80 रन्स. इंटरेस्टिंग बॅटल आहे. अतुल महत्वपूर्ण गोलंदाज आणि या क्षणाला रोहित पॅव्हलियन मध्ये, रितेश पॅव्हलियन मध्ये, त्यामुळे ही जी पार्टनरशिप आहे ही फार इंटरेस्टिंग असेल वेदांत आणि चिन्मय मधली. वन्स अगेन लॉफ्ट केला. फ्लॅट लॉंग ऑफ. चांगला अटेम्प्ट पण बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दिसलाच नाही. पण त्याचा वाक्या बाहेर होता. इकडे ओव्हर पीच पडला आणि तो बॉल पडला लॉंग ऑफच्या बाहेर. डाऊन दी ग्राउंड. 2 षटकार आले. समोर टाकल्यानंतर काय होतंय मागच्या 2 बॉलवरती आपल्याला दाखवलं चिन्मयने. तिसरा
मात्र इथे व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाला नाही. बॉल जरूर लो फुल टॉस होता. अतुल मात्र थोडासा यावेळेला लेंथ मध्ये चुकत आहे आणि त्याचा फटकाही बसलाय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ओव्हरऑल 25 धावा धाबाफलकावरती चेरादेव सागाव. वेदांत आता असेल स्ट्रायकिंग एंडला. शून्यावरती सूरजची विकेट आपण बघितली आणि उद्याही आपण पाहतोय 8 दिग्गज संघांदरम्यानच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. उद्या अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. या ओव्हर नंतर जरूर आम्ही तुमच्या समोर आणू. शेवटचा बॉल अतुलच्या षटकातील. वाईड यॉर्कर बँग ऑन टार्गेट. शेवटचा डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा, 1 गडी बाद. चेरादेव सागाव. उद्या अंतिम दिवस स्पर्धेचा फर्स्ट मॅच मध्ये चेंज द गेम वडोलिपी आणि प्रवीण म्हात्रेचा देसाई संघ आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर तुम्हाला 9 वाजता रिपोर्ट करायचं. वाकण आणि सोनारपाडा मोल पाटीलचा संघ असेल सेकंड मॅच मध्ये. थर्ड मॅच हेदुटणी अविनाश आणि मोठी देसाई. तर फोर्थ मॅच शिरडोन आणि जुडंबोलीमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. सिद्धू पाटील लॉफ्ट केल्या बॉलला. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. निघालाय बॉल लॉंग ऑनचा. हवाई यात्रेसाठी रिझर्वेशन होतं आणि पोहोचलाय देखील. षटकार. थँक्यू. जबरदस्त फटका समोर टाकला होता. क्विकर वनचा वापर पहिल्याच बॉल आपण बघितला सिद्धूकडून. इथे ऑफ ब्रेकचा प्रयत्न जरूर आपण बघितला. एक्स्ट्रा कोर मध्ये बॉल चालला. डबलला चान्स आहे. धावतो नॉन स्ट्रायकिंग एंडला वेदांत. डायरेक्ट हिट झालं. काय घडलं आपण पाहूयात. मात्र अंपायर्सने इथे आता टीव्ही अंपायरची घेतली आहे मदत आणि सॉफ्ट सिग्नल आलाय त्यांचा की बॅटर आउट आहे. पाहूयात. समोर बॅटर होता त्याला कदाचित समजलं असेल. हा जर डायरेक्ट हिट असेल तर कदाचित ते बाद असू शकतायत कारण फर्स्ट लुक मध्ये तेच वाटवते. येस फार लांब आहेत. टीव्ही अंपायरचा डिसिजन फलंदाज बाद. डिस्क जॉकी शेखर पवार आहेत. भाईगिरीची गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. 32 धावा, 2 विकेटचं नुकसान आणि मैदानाच्या आतमध्ये लास्ट मॅच मध्ये जबरदस्त खेळ. कमी चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून आपण जे षटकार बघितले आणि तो स्टार्ट भेटला खऱ्या अर्थानं सागावला सेकंड ओव्हर मध्ये. तो रोहित आलाय. चिन्मय सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला. 28 धावा आतापर्यंत. उलटाही जरूर झालाच होता. स्विच स्वतःला केलं होतं पण इथे नाही जमलं. धावसंख्या थांबले 32 वरती. डॉट बॉल आला. यंग टॅलेंट एका बाजूला बरेच वर्षाचा अनुभव सिद्धू. जबरदस्त आणखी एक प्रहार. मिड विकेटला क्लिअर करणारा आणखी एक लांब पल्ल्याचा अव्वल दर्जाचा चिन्मयचा फटका. षटकार. दहा बॉल 34 वरती आतापर्यंतची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. लास्ट मॅच तिकडे जबरदस्त टॉप ऑर्डर खेळली होती आणि इथे तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे जेव्हा जेव्हा सूरजची विकेट लवकर पडते तेव्हा चिन्मयने शेवटपर्यंत खेळ केलेला आहे.
मगाशी शून्यावरची बाद झाला होता सूरज, आताही शून्यावरती. समोर खेळला थ्रू दी लॉंग ऑफ. सिंगल पूर्ण झालंय, थोडंसं फंबल झालंय पण चान्स घेतला नाही डबल साठी. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे ती 39. 39 धावा धावा फलकावरती सध्या पाहायला मिळतात. तर 11 बॉल 35 वरती पोहोचलाय चिन्मय पाटील. तिसऱ्या षटकातील आता असेल तो शेवटचा बॉल. हे देखील आतापर्यंत षटक जर आपण बघितलं तर 14 धावांचं राहिलंय. 2 षटकार त्यामध्ये आलेले आहेत. आता ओव्हर द विकेट नसतील रायटीसाठी. रोहित नुकताच आलाय, पाहूयात. आणि तो देखील अटॅकच करण्यासाठी आलाय. बिकॉज जितक्या जास्त धावा तितकं बेनिफिट सेकंड इनिंग मध्ये. आणि आफ्टरनून सेशन मध्ये धावा बनत असताना आपण पाहतोय. टॉप स्पिन होता, पायावरती अपील, पण मात्र इथे अंपायरने सांगितलं की आउटसाइड दी ऑफ स्टंप. इम्पॅक्ट भेटला नाही, त्यामुळे बॅटर सेफ आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना चेरादेव सागावचा धावफलक 39 धावा 2 विकेटचं नुकसान. चिल करून जमणार नाही. मॅच जबरदस्त आहे. पहिलाच डाव आहे, कुठेही जाऊ नका. दुसरा डाव याहून इंटरेस्टिंग असेल. 3 षटकांमध्ये 39 धावा 2 विकेट पडलेत. लास्ट ओव्हरची जबाबदारी सर्वेश पाटील वरती. चिन्मयने काय बॅटिंग केलेली आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून आपण विचार केला तर षटकार आलेले त्या 5 सिंगल, 35 आल्या 11 बॉल मध्ये. आणि ते जबरदस्त षटकार आलेत. एक मात्र षटकार जो लॉंग ऑफला ट्राय तरी करता आला. आणि त्या व्यतिरिक्त फार लांब जाऊन बॉल पडलाय सीमारेषेच्या. म्हणजे मागचे 4ही षटकार जे त्याचे होते ते लांब लचक होते. ऑन साइडला सध्या आपण पाहतोय 3 फिल्डर सेट आहेत. लॉंग ऑफचा आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंट ठेवलाय सर्वेश पाटीलने. चला वेळ जास्त चालला प्लीज. यस रक्षक क्लोज. राऊंड विकेटने पहिला बॉल. लेग स्पिनर आहेत सर्वेश. उडवलाय खरा, मिस टाइम आहे पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. चांगली कॅच भूषण कडून आणि येते चिन्मयची विकेट. 35 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग. 39 ला तिसरा धक्का चेरादेव सागावला. माफी नाही. 39 धावा. तिसरी विकेट आली. जबरदस्त खेळ. 12 बॉल 35 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला पाहायला मिळाली चिन्मय कडून. पाहूयात आता भोईर ब्रदर्स कडून शेवट कसा होतोय या डावाचा. 5 बॉल आणि बाकी आहेत. सर्वेश आलाय, त्याने जी विकेट पाहिजे होती ती विकेट काढलेली आहे. 50 मध्ये थांबवलं तर मी जरूर म्हणू शकते फायटिंग टोटल आहे. पण 50 पुढे जर गेले तर कुठेतरी मॅचचा टोन सेट करत असताना वाडेकरला स्टार्ट भेटायला पाहिजे तर ते मॅच मध्ये असतील. अन्यथा 50 पेक्षा जास्त धावाचे बॉलिंग युनिट सागावकडे देखील आहे. टाईट होईल मॅच. 50 मध्ये फायटिंग टोटल पाहूयात. 5 बॉल किती धावा येत आहेत. करंट रन रेट सध्या 12.32. रितेश आलाय नुकताच. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 8 ठेवलंय. कव्हर्स लेग फिल्डर डीप ऑन साइडला 4. पहिला बॉल. टॉप स्पिन उचलून फेकून दिलाय. मिड विकेटचा बार. षटकार. बॉल जरूर फिरला पण बॅट पा. बॅट स्विंग जबरदस्त होता आणि थेट बॉल मिड विकेटचा बाहेर गेलाय. येतोय तो प्रत्येक फलंदाज अटॅकच करतो आणि षटकाराने धावसंख्येला नेऊन ठेवले आतापर्यंत 45 वरती. 45 धावा. 4 बॉल बाकी आहेत.
रितेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. वन्स अगेन वा वा रितेश वा, काय फटका बनवलाय, जागा बनवून जागा दाखवली डीप स्क्वेअर लेगची. षटकार. जरी काढली असली तरी चिन्मयचाच डाव इथे कुठे असं वाटतंय की सेट झालाय आणि तसाच तो रितेश पुढे नेतोय. 2 षटकार, धावसंख्या 50-51. यावेळेला बॅटचा फ्लो थांबवला गुगली जरूर, पण जास्त बाहेर टाकली आहे. वाईटने धावसंख्या 52. 52 धावा सध्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल बाकी आहेत, धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये नव्हत्या, मागच्या 2 ओव्हर मध्ये आल्यात आणि इथे आलेल्या आहेत. 13 आतापर्यंत 3 बॉल मध्ये. एज घेऊन बॉल मागे, सिद्धूच्या हातात कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल, देन डिरेक्ट हिट. रोहित जाईल स्ट्रायकिंग एंडला, रितेश रन आउट. सुस्वागतम. धावा 52 आहेत. 52ला 4थी विकेट पडली आहे. रोहित स्ट्रायकिंग एंडला पुढे सरकलाय, तर ऑफ स्ट्राईक आलाय राम मात्रे. 2 बॉल बाकी आहेत. रनआउटची विकेट कॅच ड्रॉप झाल्यानंतर भेटली आहे बॉल. 2 बाकी आहेत. खेचून मारायचा होता, टोला बॉल लागलाय. लॉंगला कपिल आहेत, फिल्डिंग चांगली झाली. डबलला चान्स बॅटर्सने घेतली आहे. ओहो, स्ट्रायकिंग एंडला थ्रो. काय घडलंय, काय घडलंय. चान्स तर होती, सिद्धू पकडून तिकडे स्ट्रायकिंग एंडला ट्राय करू शकत होता, पण तसं नाही झालं. डायरेक्ट गेटला सर्वेश गेला, दोन्ही बाजूला मिस. फायदा झाला दोघांचं भांडण आणि सागावचा लाभ. 54 शेवटचा बॉल. ऑन साइडला वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल आहे. फिल्डर आलाय आणि येते विकेट. शेवटला कमबॅक झाले नीरजच्या कॅचने. 5वा धक्का बसला. 54ला पहिला डाव संपलाय सागावचा. 55 धावांचं लक्ष ठेवलं पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर समोर. काही क्षणातच हा सेमीफायनलचा दुसरा डाव आपल्या समोर असेल. टार्गेट असेल 55. मंचावरती पियुष 11 जय जलेश्वर वाडेकरचे पुरस्कर्ते आणि नामवंत उद्योजक आहेत मनोहर दादा पाटील वडवली यांचा आपण सन्मान करूयात. मी संदीपजी पगडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मनोहर दादा पाटील वडवली आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याचकडून वाडेकरला पॅक देखील करण्यात आलेला आहे. 54 झालेलं, 55चं टार्गेट आहे. सागाव टार्गेट 55 आहे. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये महत्वपूर्ण योगदान ऍज अ कमिटी मेंबर म्हणून ज्यांचं आपण बघितलं आणि
आज उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते वडोलीचे उद्योजक मनोहरदादा पाटील आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत सुनील दादा पगडे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू, मनापासून आभार. पुन्हा आपण आसन ग्रहण करा आणि आपण सेमीफायनलच्या सेकंड इनिंगकडे वळत आहोत जिथे टार्गेट 55 रनचं. त्यासोबत जगन्नाथजी पगडे यांचे आपण सन्मान करणार आहोत आणि मी योगेश दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जगन्नाथजी पगडे यांचाही सन्मान करावा. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय. उद्याची पहिली मॅच पुन्हा एकदा सांगेन वडोलिपी आणि देसाई योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. आपण वाखन आणि सोनारपाडा, मोठी देसाई आणि एदुटणे, शिडून आणि जुळुंबोली अशा पहिल्या फेरीतील उद्याच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त आहे. पहिल्या डावामध्ये चिन्मय पाटील कडून खास करून जे 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, हार्ड हिटिंग केली होती. पहिल्या षटकामध्ये आलेला षटकार जो कपिलच्या अगेन्स्ट आपण बघितला, खेचून मारला होता मिड विकेटला. देन आपण त्यानंतर त्याच्या बॅटमधून सेकंड ओव्हरमध्ये अतुलच्या अगेन्स्ट समोर टाकला आणि समोर जो डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट करत असताना देन पुन्हा लॉंग ऑफ लास मारला होता. तो थोडासा फ्लॅट गेला होता. प्रणितने तिकडे चान्स घेतली होती. येस, तो तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. देन चौथा सिद्धूच्या अगेन्स्ट आला, ऑन साइडला लॉंग ऑनला उडवलेला त्या बाजूला. आणि शेवटचा षटकार, पाचवा षटकार आपण त्याच्याच बॅटमधून बघितला होता, गुडघा टेकून मिड विकेटला क्लिअर करणारा. हे 5 षटकार त्याने मारले आणि त्याची टीम जाऊन पोहोचले 54 वरती. 55चा चेस आहे. सिद्धू आणि अतुल आघाडीला, तर वेदांत पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती असेल. मिड ऑन आता है, ऑन साइडला मिड विकेट सेट आहे डीप मध्ये. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग सर्व, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन पॉइंट आणि शॉर्ट कव्हरचं एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान एक्झॅक्ट तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात. सेमीफायनल नंबर 1, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ सम सवार. वाह, बॅटचा चेहरा उघडला. फुल फेस ऑफ द बॅट. कवसला बॉल सीमा पार, चौकार. एवढी मॅच होऊ दे, मग बघू काय पिंजऱ्याचं आपण. चौकार. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र चांगल्या पद्धतीने अतुलचा फटका. ट्रिगर मुवमेंट, तितकासे बॉलरचा रनअप नाही. ऑन ट्रॅक केला, मिड ऑन द फिल्डर आहेत, खालीच बसलाय रोहित. बॉलला जाऊच दिलं नाही. चांगली फिल्डिंग झाली आहे. टोटल 4 सध्याचे खातं उघडले पहिल्या चौकारासोबत. 55चा चेस आहे. अतुललाही माहिती आहे पॉवर मध्ये किमान 10 धावा तरी यायला पाहिजेत. हलका शॉट भेटलाय की शॉट बनवलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. 2 फिल्डर, 1 बॉल. शेवटला दोघांचा अटेम्प्ट, दोघंही बाहेर आणि बॉलही गेलाय. 4 धावा, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटच्या क्षणाला दोघांमधून एकाने अटेम्प्ट केलं सर, कदाचित बॉल थांबला असता. कदाचित, जर तरला फक्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये महत्व आहे, मैदानाच्या आतमध्ये नाही. दुसरा चौकार, धावा 8. ओ, कमी गती, आउटसाइड एज, शॉर्ट कव्हरला फिल्डर. येते विकेट. प्राइज विकेट आले वेदांत कडून. 2 चौकारांचं प्रत्युत्तर दिलं. अतुलची विकेट, धक्का पहिला. पियुष 11 जय जलेश्वर वाडेकरला.
मोहताला आवरता आला आणि आउट साइड ठीक आहे जो ते अवैध बॉल आणि हरेशने कव्हरला चांगली कॅच पकडली आहे. नवीन बॅटर प्रणित पाटील. 8ला पहिली विकेट. दावा बनवायचा असताना 55. पुढचा बॉल वेदांत. पिच खेळलाय चांगला फटका. कव्हर्सला बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तिसरा चौकार आणि या चौकारासोबत 12 धावा धावा फलकावरती. चांगला फ्लो होता बॅटचा. मिडल झाला बॉल आणि इनफिल्डच्या वरतून त्याने काढलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी. पवत प्रणित चान्स घेतोय की सिंगल डबलने पुढे जाणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा तर आलेल्या आहेत. 55 बनवायचे असताना फुल टॉस होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. बॅट आणि पायाच्या मधून निघून गेला बॉल. तो अर्थातच विकेट किपर अवधूतकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. वाडेकर. बॉल ढगातूनच गेलाय. काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना आलेल्या 6 धावा धावसंख्येला उभारी देत आहेत. स्कॉमॉस ऑन 18. 18 धावा धावा फलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये जो निवियाचा बॉल यूज करण्यात आला आणि त्याचा कुठेतरी फायदा गोलंदाजांना देखील होतोय आणि मानसिकता देखील असते. सिक्सरचा बॉल असला तर धावा होतात, निवियाचा असला तर कमी होतात. या सर्व गोष्टी आहेत. सुरुवातीचं क्रिकेट जर आपण बघितलं, सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरसाठी तुमचे बॅटर यायचे ते षटकार नाही मारायचे, ते बॉलला ड्राईव्ह करायचे, जेणेकरून गॅपमध्ये डकून 2-3 धावाची फर जेव्हा निघायची त्यानंतर अटॅक करायचं. आता तसं क्रिकेट नाहीये. पहिल्या बॉलपासून आक्रमण होतं. मॉडर्न डे क्रिकेटर्स आहेत. ती क्षमता आहे, मानसिकता आहे, तो बदलाव. 18 धावा. पहिला षटकार स्वागत झालं रोहितचं, ते केलंय सिद्धूने षटकाराने. स्टेप आउट झाला, ड्राईव्ह केलं बॉलला. कव्हर्सला फील्डर डीपमध्ये जरूर उपस्थित. डबलला चान्स आणि पाहता पाहता 2 धावा. कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले. डीपमध्ये जर बॉल गेला तर डबलला चान्स घेतील प्रणित सिद्धू. काका आणि पुतण्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. 55चा चेस. अजून या मॅचचा आपण विचार केला तर गरज आहे ती 35 धावांची. 16 बॉल 35 धावांची गरज. बॅकफुटला थांबला होता, कट करायचा होता. हलकीची हुलकावणी दिली. अगोदर असं बॉलरला वाटलं असेल की स्टेप आउट होतोय की काय, पण रोहित डगमगला नाही. त्याला जो ऑफ कटर टाकायचा होता तोच त्याने टाकला. बाउन्स नव्हता आणि त्यामुळे कटचा फटका पूर्णपणे फर्स्टला डॉट आलाय. चांगलं कमबॅक. धावा 20. 15 बॉल 35 ची गरज आहे मॅच मध्ये वाडेकरला. आता झालाय डाऊन दी ग्राउंड, उडवलाय लॉंग ऑन वरतून. 6 धावा.
क्रिकेटचा खेळच असा आहे की कोणालाही तुम्ही हलक्यात कधी घेऊ शकत नाही. समोर टाकल्यानंतर चिन्मयच्या बॅटमधून जे षटकार बघितले आणि स्टेप आउट झाल्यानंतर सिद्धूच्या बॅटमधून षटकार पाहणं. टॉपेज यावेळेला चान्स, त्याचाच आवडता फटका पण घडलाय काय. ओहो ओ भाई, गोलंदाज आणि करेल तर काय करेल. कॅच तर विकेट किपरचीच होती हे स्पष्ट होतंय, पण कॉल नाही आणि त्यामुळे सिद्धूला मिळतंय जीवनदान. ही कॅच होती की मॅच, चर्चा सगळीकडे आपल्याला पाहायला मिळाली. वाडेघरच्या पॅव्हलियन मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया, जो बॉल हवेत होता विकेट किपरचीच कॅच होती. क्रिकेट हेच सांगते, कारण शॉर्ट लेगला बॉल पडलाय. ट्राय देखील, चान्स देखील सुरुवातीला धावलाच होता उदूत, मात्र शेवटच्या क्षणाला तो देखील थांबला. ते बघितलं फाईन लेग आणि स्क्वेअर लेगने, तेव्हा ते धावले, परंतु ते पोहोचू शकले नाही. जीवनदान मिळते सिद्धूला. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. बॉल बाकी अजूनही 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 27. स्टेप आउट खिचून मारायचा होता, आत लागला बॉल, चाललाय वाईडिश लॉंग ऑन कडे आणि या सिंगलने आता आपण पाहतोय सिद्धू ठेवतात स्ट्राईक. जीवनदान मिळालंय. या ओव्हर नंतर ती चर्चा होईल आणि जरूर आपण पाहूयात कमबॅक कसं असेल सागावच्या बॉलर्स. 12 बॉल मध्ये बनवायच्या 26 धावा, कुठेही जाऊ नका. पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा मी म्हणालो होतो की मॅच शेवटपर्यंत रंगणार आहे, कारण दोन्ही संघ, या दोन्ही संघांमध्ये असलेले खेळाडू जिद्दी आहेत, चिकाटीने भरलेले आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत हा सामना तसा जाईल. बरीच चर्चा होईल, कॅच बद्दल बोललं जाईल, पण मी म्हणेन जे घडलंय ते सोडा आणि जे घडवायचंय त्यासाठी लढा. छोटासा एक ब्रेक घेऊ. 2 षटकांच्या खेळी संपला. 29 धावा, 12 बॉल 26 ची गरज. सहा बॉल 17 वरती पोहोचलाय सिद्धू. सेट होता, विकेटची चान्स होती, कॅच ड्रॉप झाले आणि आता उदूत आला या षटकामध्ये. ती कॅच ची आठवण मिटवायची असेल तर अवधूतला या ओव्हरमध्ये त्याची विकेट घ्यावी लागेल आणि विकेट सोबत त्याला इकॉनॉमिकल बॉलिंग देखील करावी लागेल. 12 बॉल मध्ये पियुष 11 मनोहर दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या जय जलेश्वर वाडेकरला बनवायच्यात अजूनही 26 धावा. कोळेगाव एंड पहिला बॉल घेऊन अवधूत मात्रे. 12 बॉल 26. जागा बनवली होती, टॉप स्पिन होता, ज्याने एक कार नाही तर आताही तो गाजवतो लेग स्पिनने. सिद्धू त्याच्याच अगेन्स्ट लेग स्पिन टाकलाय आणि पडल्यानंतर बॉल किती बाहेर निघाला पहा. सुपर. पहिला डॉट आलाय. लोअर फुल टॉस अटेम्प्ट केलाय, मिस टायमिंग स्क्वेअर लेगला फिल्डर. मगाशी कॅच सोडले तर आता विकेट आली आहे अवधूत कडूनच. 29 ला 2 सिद्धू बाद. गरज असते. विकेट सिद्धूचे आले. बॉल 10 बाकी आहेत. गरज आहे 26 धावांची. उडवलाय बॉलला. फिल्डर जरूर उपस्थित पाहतोय आणि पाहतच राहील. सर्वेश आला आणि त्याचा बॅट मधून षटकारी आलाय.
मागचा जो बॅटर होता तो देखील जेन्युअन लेग ब्रेक टाकणारा बॉलर होता, पण त्याने फलंदाजी करत असताना जरूर स्वतःची विकेट तिकडे गमावली. पण आताही आलेला सर्वेश तो देखील स्वतः गोलंदाज आहे आणि इथे मात्र आल्यानंतर ॲज अ बॅटर षटकार आलाय. 9 बॉल 20 धावांची गरज आहे. एक फटका तर आला, मॅच बॅलन्स आली आहे. सध्या मी म्हणेन मॅच बॅलन्स आहे, पण अनेक मोठा फटका आला तर मॅचचं मोमेंटम खेचणार आहे वाडेकरच्या बाजूने. एकाच विकेट डॉट बॉल मात्र थांबून ठेवतील या मॅचला सागावच्या बाजूने. 9 बॉल 20 धावांची गरज आहे. फर्स्ट सेमीफायनल सचिन क्रिकेट क्लब निळजा आयोजित निळजा चषक 2025. थांबलाय, बॅकफुटला पंच केलंय, ओहो फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली योगेश कडून आणि सर्वेश षटकारानंतर चाललाय पॅव्हलियनच्या दिशेने. 8 बॉल मध्ये 20 ची गरज. मीटिंग आपण लगेच बघितली विकेट नंतर, पण अगोदर विकेट देखील पुन्हा पाहूया. राऊंड द विकेटने आले. टॉप स्पिन जरूर बॉल फार बाहेर निघत होता, पण जो बॅटचा फ्लो तो थांबला जेव्हा कनेक्शन झालं, त्यामुळे विकेट गेली आहे. षटकार आला होता, कॉन्फिडन्स होता, त्या विकेटने मॅच मध्ये पुन्हा एकदा सागावला आणि अवधूत. 8 बॉलचा खेळ बाकी आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. नवीन बॅटर केतन चौधरी. स्लॉग हिटर जरूर आहेत, पण अवधूतने केलेल्या बॉलिंगने कमबॅकचे संकेत सागावने देखील दिलेले आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. या 2 बॉलवरती किमान एक मोठा फटका आला, मॅच पुन्हा बॅलन्स होईल. जर नाही आला तर मात्र सागावकडे जाऊ शकते मॅच. पारडं त्यांचं वजनदार होऊ शकतं. 6 बॉल 18-20 धावा राहिल्या, थोडंसं कठीण असेल वाडेकरसाठी. 15-16 चान्स घेऊ शकतात ते देखील लास्ट ओव्हरमध्ये. 8 बॉल 20. लेग ब्रेक पडलाय, बॉल किती वळतोय पास. सुपर्ब फिरकीचं मायरगर वाडेकर जरी असलं तरी आम्ही देखील फिरवतो. डॉट बॉल किती वळलाय, मोठा टन. 7 बॉल 20. पुन्हा फिरवलाय, पण विकेट किपरने चूक केली. शॉर्ट थर्डला बॉल गेलाय. आताची ही एक धाव, आताची ही एक धाव जी चांगली ठरेल की मात्र प्रणित ऑफ स्ट्राईक असेल, ही खरं तर खंत असेल. पाहूयात. प्रणित तर जरूर आला, मात्र स्ट्राईक पुन्हा केतनकडे जाईल लास्ट ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे 19 धावांची या मॅच मध्ये. पियुष 11 जय जलेश्वर वाडेकरला. ला 3 विकेट. मागच्या षटकामध्ये बरंच काही सांगून दिलं अवधूतने. षटकार जरूर आला, पण त्याने घेतलेले दोन्ही विकेट ते मॅच विनर होते. सर्वेश सिद्धू दोघे माघारी परतलेले आहेत. प्रणितने जी एक धाव घेतली ती चांगली ठरली की वाईट, आता आपण ह्या 6 बॉल मध्ये पाहूयात. कारण स्ट्रायकिंग एंडला तो नाहीये. केतनच्या अगेन्स्ट 2 डॉट बॉल आले, त्याचा आत्मविश्वास कसा असेल. लास्ट ओव्हर मध्ये पुरुषोत्तम काय करणार आहे. सेमीफायनल मध्ये कोणाचा विजय असेल, सागाव की वाडेकर. पहिला बॉल फुल लेंथ होता, लॉंग ऑनला चाललाय. येईल ती एकच धाव आणि एका धावेने स्ट्रायकिंग एंडला येतोय तो प्रणित. बॉल बाकीत 5 धावा पाहिजेत. 18. 5 बॉल 3 षटकार. ते आले तर पॉसिबल आहे, पण पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे. एक्स्ट्रा कव्हर थोडंसं ठेवलं. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे सध्या तरी. लॉंग ऑफला फिल्डर आहे, ऑन साईडला 3 फिल्डर आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. आदरणीय रमेश पाटील साहेब यांचं आगमन झालं, मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती. सुस्वागतम. 5 बॉल 18 उरलेल्या आहेत. शेवटला लास्ट ओव्हर मध्ये देखील धावा आल्या होत्या. पहिल्या डावामध्ये त्याच धावा आता उरल्या, त्याच बनवायच्यात प्रणितला.
पुरुषोत्तम, तो देखील एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. जबरदस्त बॉलिंग स्लॉग मध्ये त्याने केली होती पहिल्याच मॅच मध्ये. लॉफ्ट करायचा होता, रेंज मध्ये बॉल होता पण उसळला नाही. त्या स्पॉट कडे बघत होता प्रणीत. आता बघून काय होईल, डॉट आलाय. पुढचे बॉल बघावे लागतील. 4 बाकी आहेत, 18 पाहिजेत. इक्वेशन तसंच येतं जसं मी बोललो होतो. 5 बॉल 3 षटकार, 4 बॉल 3 षटकार. डील तशीच करावी लागणार आहे. अंतर मोठं आहे. 4 बॉल 18. उडवायचा होता इथे, व्यवस्थित कनेक्शन नाही. चालाय बॉल मिड विकेटला, डबलला चान्स घेतील. चिन्मयचा थ्रो, प्रणीत येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि तो पोहोचलाय देखील. 2 धावा सहजरित्या 2 येतात. 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोमॉस ऑन 39. 39 बॉल बाकी आहे. 3 धावा पाहिजे. 16. मॅच अजूनही ऑन आहे. एक चौकार देखील आता चालेल पण 2 षटकार पाहिजेच. 3 लिगल जर बॉल आले तर मात्र हेच समीकरण विजयासाठी असेल वाडेकर साठी. विकेटचा आपण विचार केला तर 15ही चालतील. 3 बॉल 16. पुरुषोत्तम, खोलात यॉर्कर जबरदस्त आलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. वेदांत थ्रो येतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. यस, त्यांना धावच द्यायची नाही, तेच केलंय. विकेट आली या मॅच मध्ये. येते 6 बॉल बाकी आहेत. 2 धावा पाहिजेत. 15. उद्याच्या दिवसामध्ये जरूर आपण या मॅचच्या विनरला ती विनंती करू. मॅच नंतर मात्र सध्या या मॅच मध्ये 2 बॉल आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. एखादा इलिगल बॉल आला, त्यावरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये वाडेकर असेल, पण त्यासाठी पाहिजे एक चमत्कार जो पुरुषोत्तमला करावा लागेल. त्याने जर तसं काही केलं तर मॅच मध्ये वाडेकर, अन्यथा 2 लिगल बॉलने 15 बनणार नाही. यॉर्कर आला, अटेम्प्ट केलाय स्क्वेअर लेगला चिन्मय, त्याने पकडली आहे कॅच. आणखी एका विकेटचं पतन. शेवटचा एक बॉल आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज. थँक्यू डीजे, तुम्हाला तेव्हा निघालेल्या फॉर्मॅलिटीज फक्त बाकी आहेत. उद्याचा जो पोल आहे, पहिल्या मॅच मध्ये आपण वडोली बी आणि देसाई या 2 संघांना पाहणार आहोत. योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. आणि या मॅचचा विनरला एक विनंती की उद्या आम्ही जसा वेळ देतोय 3 वाजता, पण तुम्ही जरूर लाईव्ह स्ट्रीमिंग पहा, मॅचेस पहा आणि त्या वेळेनुसार उपस्थित राहा. वेळेवरती उपस्थित नसाल तर मात्र तुम्हाला पॅनल्टी बसेल फायनलसाठी. शेवटचा एक बॉल, 15 धावांचं अंतर आहे. थँक्स टू ऑल ऑफिशियल्स, मनोज पवार सर, प्रसाद सहस्रबुद्धे सर. थँक्स टू supertenniscricket.in सूरज अँड ऑल टीम. अँड थँक्स टू भाग्यवान चव्हाण जे आमचे स्कोरर होते. थँक्स टू डिस्क जॉकी उमेश दादा, शेखर भाऊ, आपलं देखील मनापासून आभार. आणि ही मॅच संपली. अर्थात सेमीफायनल मधून चिरादेव सागावने मजल मारली होती. आता फायनल मध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी अगोदरच म्हणालो होतो, अवधूत 3rd ओव्हर मध्ये आलाय. त्याने जर या मॅचला पलटवली तर ती सिद्धूची कॅच आठवणार नाही. ही मॅच जर गेली असती तर संपूर्ण मॅच आली असती ती अवधूत मात्रेच्या नावावरती. हे क्रिकेट आहे मित्रांनो, जर तुम्ही चांगलं करताय